नमस्कार. अँटीऑक्सिडंट पार्ट 2 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. पार्ट 1 मध्ये आपण ऑक्सिडेशन ही प्रक्रिया, फ्री रॅडिकल्स या सगळ्या व्याख्या संज्ञा पाहिल्या. आता याच्यामध्ये आपण या भागामध्ये प्रत्यक्ष अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय आणि ते आपल्याला कसं वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण देतात हे सविस्तर पाहणार आहे. तर आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की ही ऑक्सिडेशन ही प्रक्रिया ही शरीराला आवश्यक आहे, परंतु त्या दरम्यान शरीरामध्ये काही अनावश्यक गोष्टी फ्री रॅडिकलसारख्या तयार होतात. हे समजण्यासाठी आपण उदाहरण लोखंडाचं पण घेतलं होतं की लोखंड हे कसं हवेच्या संपर्कात, ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर त्याला गंज चढतो आणि लोखंडाची झीज होते. तर काहीशी तशीच प्रक्रिया शरीरामध्ये होते. ते लोखंड गंजू नये म्हणून, लोखंडाचा पत्रा गंजू नये म्हणून त्याला रेड ऑक्साईडचा कलर जर मारला तर ते लोखंड झिजत नाही, गंजत नाही. त्याचप्रमाणे आपण शरीरामध्ये जर काही घटक जर अतिरिक्त स्वरूपामध्ये घेतले तर आपल्याला या ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेपासून, म्हणजे त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या फ्री रॅडिकल्स आहेत त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन मिळत असतं. आपल्या शरीरामध्ये हे फ्री रॅडिकल्सला तोंड देणारे अँटीऑक्सिडंट्स हे शरीर निर्माण करतच असतं. परंतु सध्याची जी जीवनशैली आहे, इंडस्ट्रियलायझेशन आहे, स्ट्रेस, ताणतणाव आहेत, त्यामुळे आपल्याला अतिरिक्त अँटीऑक्सिडंट्सची गरज लागते. तर याचा आपण आढावा घेऊया. तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन की ज्याच्यामुळे पुढे जाऊन व्हिटॅमिन ए तयार होतं, हे प्रामुख्याने महत्त्वाचे 3 अँटीऑक्सिडंट्स आहेत. त्याची आपण माहिती घेणार आहेत. बाकी तसे बरेच मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत की ज्यांना अँटीऑक्सिडंटचा रोल आहे, परंतु आपल्या आहारामध्ये प्रामुख्याने, शाकाहारी आहारामध्ये सुद्धा प्रामुख्याने किंवा भारतीय आहारामध्ये सुद्धा हे 3 गोष्टीच्या अंतर्गत जे काही खाद्यपदार्थ आहेत ते आपल्याला येत असतात. त्यामुळं आपण त्याची माहिती घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपण व्हिटॅमिन ई पासून. तर हे अत्यंत महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे. याचा सगळ्यात जास्त उपयोग होतो हा आपला स्किनचं एजिंग कमी करण्यासाठी. आपली त्वचा टवटवीत दिसावी, त्वचेवरचे जे डाग असतात, सुरकुत्या असतात, पिगमेंटेशन असतं, हे कमी करणं हा व्हिटॅमिन ईचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. त्यामुळं आपल्या सर्वांसाठी व्हिटॅमिन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली राहावी, कार्यरत राहावी, अलर्ट राहावी यासाठी सुद्धा व्हिटॅमिन ई काम करत असतं. सध्या अनेक प्रकारचे डोळ्याचे आजार, विशेषतः डिजनरेटिव्ह डोळ्यांचे जे डिसीज आहेत ते खूप वाढत आहेत. त्यामध्ये मॅक्युलर डिजनरेशनसारखा आजार आहे की ज्यामध्ये सेंट्रल व्हिजन लॉस होतो आणि हा एक असाध्य स्वरूपाचा आजार समजला जातो. तर तो सुद्धा टाळावा किंवा लवकर होऊ नये यासाठी आपल्याला व्हिटॅमिन ई हे शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात जाणं गरजेचं असतं. अत्यंत चांगला फायदा व्हिटॅमिन ईचा अजून होतो तो म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांवर. आपल्याला माहिती की आपल्या रक्तवाहिन्या ही सगळी आपल्या शरीरातली ट्रॅफिक सिस्टीम आहे. ही जर व्यवस्थित राहिली तर सगळा माल, सगळं पोषण, ऑक्सिजन, रक्त हे सगळं सुरळीतपणे प्रत्येक अवयवांपर्यंत पोहोचत असतं. तर या रक्तवाहिन्या रुंद राहणं, डायलेट होणं हे अत्यंत महत्त्वाचं काम व्हिटॅमिन ई करत असतं. त्यामुळं आपल्याला रक्तवाहिन्यांचं, एंडोथेलियमचं, हार्टचं आरोग्य चांगलं राहणं यासाठी व्हिटॅमिन ई आवश्यक असतं. मेंदूच्या आरोग्यातही त्याचा अत्यंत फायदा आहे. मसल आपल्या चांगल्या राहाव्या यासाठी पण व्हिटॅमिन ई उपयुक्त आहे. आणि सध्या जो काही अनेक कपल्सना सतावणारा जो भाग आहे तो म्हणजे वंध्यत्व ज्याला म्हणता येईल, की काही दोष नसतानाही विशेष वंध्यत्व येतं, प्रेग्नन्सी राहू शकत नाही. तर हे जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधले जे अनेक प्रॉब्लेम असतात, खास करून पुरुषांमध्ये कमी होत जाणारा हा जो काही स्पर्म काउंट आहे, स्पर्मची मोटिलिटी व्यवस्थित नसणं हा भाग आहे, या सगळ्यांवरती चांगला परिणाम करणारं हे व्हिटॅमिन ई आहे. ही जे नवपरिणित लोक आहेत किंवा जे प्रेग्नन्सीसाठी स्ट्रगल करत आहेत त्या लोकांनी ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. तर आता आपण बघितलं ह्याचे उपयोग काय आहेत. तर ह्याचे सोर्सेस काय आहेत, फूड सोर्सेस, हे पण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण त्याचा अंमल आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो. तर यामध्ये तैलबिया ज्या वेगवेगळ्या असतात याच्यामध्ये व्हिटॅमिन ई हे मुबलक प्रमाणामध्ये असतं. त्यामुळं ड्रायफ्रूट्सची जी सगळी मोठी रेंज आहे, काजू, पिस्ते, अक्रोड, बदाम, यामध्ये व्हिटॅमिन ई हे जास्त प्रमाणात आहे. अनेक प्रकारच्या ज्या बिया असतात की ज्यामध्ये सूर्यफुलाच्या बिया किंवा भोपळ्याच्या बिया याचा सुद्धा समावेश आपण आहारामध्ये जर केला तर व्हिटॅमिन ई आपल्याला पुरेसं मिळतं.
पुढचं विटॅमिन घेऊया विटॅमिन सी, ज्याला ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणतात. तर हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. ते मगाशी जसं विटॅमिन ई स्किनसाठी आवश्यक होतं तसं स्किनसाठी विटॅमिन सी सुद्धा अतिशय आवश्यक आहे. कारण काय तर कोलॅजेन हे जे एक प्रोटीन असतं की जे स्किनला आपल्या फर्मनेस देत असतं, स्किन आपली ज्याच्यामध्ये शैथिल्य येऊ देत नाही, हे जे कोलॅजिन आहे प्रोटीन, तर ते प्रिझर्व करणं, त्याला ताकद देणं, सपोर्ट देणं, हे काम विटॅमिन सी करत असतं. इम्युनिटीवरती त्याचा उपयोग आहे. दुसरा महत्त्वाचा, आपण ऑक्सिडेशन बघत असताना पार्ट 1 मध्ये बघितलं की LDL, ट्रायग्लिसराईड ह्या 2 घातक प्रकारच्या चरबींचे प्रकार आहेत. तर या LDL आणि ट्रायग्लिसराईडचं ऑक्सिडेशन होऊ न देणं हा एक महत्त्वाचा रोल विटॅमिन सी इथं निभावत असतं. कारण काय होतं, या चरबीचे जे प्रकार आहेत LDLचं, ट्रायग्लिसराईडचं जेव्हा ऑक्सिडेशन होतं तेव्हा त्यानंतर मग ॲथेरोस्क्लेरोसिस होणं, प्लाक तयार होणे, तिथे पांढऱ्या पेशी येणे, प्लेटलेट्स येणं, गुठळ्या होणं आणि रक्ताच्या गुठळ्यांपासून मग पुढे स्ट्रोक, हार्ट अटॅक यासारखे अनेक प्राणघातक आजार होणं, या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत या रिव्हर्स करण्याची शक्ती असलेलं विटॅमिन सी आहे. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आपलं जे मौखिक आरोग्य आहे, दात आणि हिरड्यांचं विशेषतः आपण शाळेमध्ये शिकलेलं आहे की स्कर्व्ही नावाचा जो आजार आहे हा विटॅमिन सीच्या डिफिशियन्सीने होत असतो. त्यामध्ये हिरड्यातून रक्त येणं, हिरड्यांची झीज होणं यासारखे प्रकार होतात. तर ते टाळण्यासाठी आपल्या आहारामध्ये लिंबूवर्गीय ही जी फळं आहेत याचा वापर जरूर असायला पाहिजे. हृदय किंवा ब्लड प्रेशर यालासुद्धा प्रोटेक्शन देणं हे विटॅमिन सीचं काम आहे. किंवा स्मृती संवर्धन, स्मृती मेंटेन राहणं यासाठी सुद्धा विटॅमिन सी काम करत असतं. कारण मेंदूमधील येणारा जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असतो ऑक्सिडेशन प्रक्रियेमध्ये, हा कमी करणं हे विटॅमिन सीचं काम असतं. तर याचे फूड सोर्सेस बघूया. याच्यामध्ये मगाशीच मी सांगितलं की लिंबूवर्गीय फळं म्हणजे लिंबू, इडलिंबू, संत्री, मोसंबी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज असतील किंवा मिरची आहे, ग्रीन लिफी व्हेजिटेबल, वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, पेरू, पपई, द्राक्ष, ह्या सगळ्या गोष्टी ह्या विटॅमिन सीनी मालामाल आहेत. तर त्यामुळे त्याचा अंतर्भाव आपण करावा. जी सीझनल वेगवेगळी फळं येत असतात ती आपण जरूर खाण्यामध्ये ठेवावी. सगळ्यात महत्त्वाचं आयुर्वेदानुसार जो सल्ला दिलेला आहे किंवा ज्या वनस्पतीवर अतिशय आयुर्वेदामध्ये वर्णन आहे भरपूर, ती म्हणजे आवळा, आमलकी. तर आवळा या वनस्पतीची खूबी अशी की ती तुम्ही ओव्हर कुक जरी केली, उकळलं तरीसुद्धा त्यातलं विटॅमिन सी हे नष्ट होत नाही. त्यामुळे त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण करू शकतो. लहान मुलांना साधी चॉकलेट खाऊन त्यांचं आरोग्य बिघडवण्यापेक्षा आवळ्याची कँडी, मोरावळा, च्यवनप्राश किंवा आवळ्याची सुपारी असे अनेक प्रकार हे आवळ्याच्या माध्यमातून आपण करू शकतो की आहारामध्ये त्याचा वापर करू शकतो. तर पुढचं आहे हे विटॅमिन ए की जे आपल्याला बीटा कॅरोटीनपासून मिळत असतं. त्याचं रूपांतर पुढे विटॅमिन एमध्ये होत असतं. तर याचा महत्त्वाचा रोल आहे. ज्या गर्भिणी माता असतात, स्त्रिया असतात, तर त्यांच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या सिस्टीम्स गर्भिणी काळामध्ये बालकाच्या तयार होत असतात, तर हे सगळे वेगवेगळे अवयव व्यवस्थित तयार व्हावेत यासाठी विटॅमिन एचा उपयोग होत असतो. त्याचप्रमाणे नाईट व्हिजन ही जी आपली असते, तर त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या पेशी या डोळ्यामध्ये असतात. या पेशीची जी घडण असते किंवा तयार झालेल्या असतात ह्याच मुळी विटॅमिन एपासून, बीटा कॅरोटीनपासून तयार झालेल्या असतात. त्यामुळं रात्रीचं आपल्याला धुरकट दिसणं, नीट व्हिजन नसणं यामध्ये आपल्याला विटॅमिन एची कमतरता असू शकते. त्यामुळं डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा विटॅमिन एचा महत्त्वाचा तिथं रोल आहे. इम्युनिटी चांगली राहणं, स्किन व्यवस्थित राहणं यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. आणि मुख्यतः रक्त प्रमाणामध्ये तयार होणं. आपल्याला माहिती की लोहाची आपल्या शरीराला गरज असते चांगलं हिमोग्लोबिन असण्यासाठी, परंतु त्या लोहाचं शोषण होण्यासाठी ज्या वेगवेगळे घटक लागतात तर त्यामध्ये विटॅमिन ए सुद्धा गरजेचं असतं. अनेक प्रकारच्या कॅन्सरची रिस्क कमी करण्यासाठी विटॅमिन एची आवश्यकता आहे असं पण संशोधन सांगतं. तर त्याचे फूड सोर्सेस बघायला गेलं तर गाजर, बीटा कॅरोटीन आपण आत्ता म्हणत होतो की मूळ त्याच्या नावातच कॅरोटीन आहे, म्हणजे कॅरेटपासून मिळणारं जे आहे ते बीटा कॅरोटीन आहे. सगळ्यात समृद्ध जो सोर्स आहे बीटा कॅरोटीनचा हा म्हणजे गाजर आहे. त्यामुळे गाजराच्या वेगवेगळ्या रेसिपीज, भोपळा, टोमॅटो, हळद, केळी, आलं, बीट, कांदा, राताळं
हे सुद्धा अतिशय महत्त्वाचा विटॅमिन एचा सोर्स आहे, बीटा कॅरोटीनचा सोर्स आहे. केवळ उपवासासाठी खाण्याची ही रताळ गोष्ट नाही, एरवीसुद्धा तुम्ही नाश्त्यासाठी जेवणामध्ये घेऊ शकता. अतिशय समृद्ध अशी जीवनसत्व त्याच्यामध्ये आहेत. ही गोष्ट रताळ्याच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा. त्यामुळं बाजारामध्ये गेल्यानंतर जी गडद रंगाची जी फळं असतात, सॅलड असतात, ह्या गोष्टी आपण जरूर अंतर्भाव करावा. ज्याच्यामध्ये ऑरेंज, येलो, रेड कलरची जी पिगमेंट्स असतात, ही जीवनसत्वानी मालामाल असतात, ती आपल्या खाण्यामध्ये नेहमी ठेवावीत. तर आता एवढा सगळा आपण आहाराचा हा साठा ऐकल्यानंतर वाटेल की अरे आम्ही काय काय जेवणामध्ये खायचं आणि कधी खायचं, हा सल्लाही तुम्ही जरूर विचाराल आणि म्हणाल की डॉक्टर अशी एखादी आम्हाला काही गोळी आम्ही विटॅमिन सीची घेतली, एची घेतली, आणखीन काही बी कॉम्प्लेक्स घेतलं तर चालणार नाही का? तर चालेल. जेव्हा ज्यांना सिव्हिअर विटॅमिन डिफिशियन्सी असते तेव्हा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही जरूर घ्या, गरजेचंही आहे. परंतु संशोधन असंही सांगतं की केवळ सप्लिमेंट्सच्या रूपाने घेतलेले विटॅमिन्स आपल्या शरीराला अंगी लागत नाहीत, तर ती आहाराच्या माध्यमातून जेव्हा घेतात ती आपल्याला सुरक्षित असतात आणि ती झटकन आपल्याला काम दाखवतात. त्यामुळं आपण खाण्याच्या बाबतीमध्ये अत्यंत चूजी पाहिजे. व्हरायटी आपल्या खाण्यामध्ये नेहमी आपण ठेवायची सवय ठेवा. त्यामुळे शक्यतो मी सगळ्यांना आवाहन करेन की आपण मंडईमध्ये जायची सवय नेहमी ठेवा. कारण नेहमीचा आपला कोपऱ्यावरचा ठेलेवाला भाजी घेऊन बसलेला माणूस असतो, त्याच्याकडे मर्यादित भाज्या मिळतात. जेव्हा आपण मंडईमध्ये जातो तेव्हा आपल्याला कळतं की अरे ही भाजी मी कधीच गेले 1-2 महिने खाल्लेली नाही आहे, हे सॅलड खाऊन बघितलेलं नाही, हे फळ मी खाल्लेलं नाही आहे. आणि ही वेगवेगळ्या प्रकारची जी रंगीबेरंगी भाज्यांचं जे मार्केट आहे हे आपल्याला आरोग्य देण्याचं एक मोठं दालन आहे. ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही. कारण असं म्हणतात की वी आर व्हॉट वी ईट. आपण जे खातो तसंच आपण बनत असतो. आणि ही गोष्ट केवळ शरीरापर्यंत अवलंबून नाही, तर आपलं मनसुद्धा जे आहे हे सुद्धा तयार होण्यामागे या जीवनसत्वांचा महत्त्वाचा रोल असतो. विशेषतः मी महिला वर्गांना असं आवाहन करीन की त्यांनी या बाबतीमध्ये आपला अभ्यास जरूर ठेवावा. कारण मुख्यतः कुटुंबाची जी काही खाण्यापिण्याची जबाबदारी असते, जे स्वयंपाकघराची जबाबदारी असते, ही महिलांकडे असते. त्यामुळे त्यांनी अभ्यासपूर्ण राहिलं पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टी माहिती करून आपल्या कुटुंबियांना ते खाऊ घालायची सवय ही त्यांनी ठेवावी. आणि मला म्हणायचं की कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांनी सुद्धा काही ना काहीतरी स्वरूपामध्ये वेगवेगळ्या डिशेस, वेगवेगळे काही खाद्यपदार्थ असतील, सॅलड्स असतील, हे बनवायची सवय लावा. रविवारचा वेळ आपण नक्की सुट्टीचा वेळ काढू शकतो. त्यामुळं महिलांनाही थोडी आपण मदत केली जाईल, आपला पण त्या निमित्ताने अभ्यास सुधारेल. त्यामुळं केवळ यूट्यूबवरील चमचमीत टेस्टी साखर, तेल, मीठ, चमचमीत पदार्थ यांनी भरलेल्या रेसिपीज बनवण्यापेक्षा ज्या न्यूट्रिशियस हेल्दी अशा रेसिपीज असतात त्या आपण शिकाव्या आणि आपण वापरायला सुरुवात करावी. म्हणजे आपल्या कुटुंबाचं आरोग्य वाढेल. आपल्याला वाटेल की सुरुवातीला अरे फळांवर, सॅलडवर आपण खूप खर्च करतो, परंतु जेव्हा आपण खोलात जाऊन विचार करू, जेव्हा आपल्या घरात आजारपणं येतील, कुठलाही एखादा क्रॉनिक आजार विचार करा, ब्लड प्रेशर आला, हार्ट डिसीज आला, पार्किन्सन्स आला, अल्झायमर्स आला, कोलेस्ट्रॉल आला, डायबिटीस आला, अशा अनेक आजारांची जी नंतरची कॉम्प्लिकेशन्सची जी काही यादी असते ही इतकी मोठी असते की त्यानंतर होणारे खर्च हे या आपल्या आहार विहाराच्या मानाने काहीच नसतात. त्यामुळे आपण आपल्या खाण्यासाठी, न्यूट्रिशियस डाएटसाठी खर्च करायला मागे पुढे नक्की पाहू नये. आयुर्वेदामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वनस्पतींचा इथे उल्लेख आलेला आहे, मसाल्यांचा उल्लेख आलेला आहे की ज्यांना रसायन गुणधर्म असं सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळे मसाले आत्ता मी समोर आपल्या माहितीसाठी काही वनस्पती ठेवलेल्या आहेत, ज्यामध्ये लवंग आहे, दालचिनी आहे, सारिवासारखी वनस्पती आहे, गुळवेल सगळ्यांना कोविडच्या काळामध्ये खूप माहिती झालेली आहे, शतावरी, हळकुंड, अश्वगंधा, ज्येष्ठमध, यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आपल्या स्वयंपाकघरात सुद्धा आपण वापरतो. तर मला सांगायचं की अगदी चिमूटभर वापरलेली लवंग, चिमूटभर वापरलेली दालचिनी, 2 चिमूट वापरलेली हळद, मिरे, हे आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अँटीऑक्सिडंट्स त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे त्याचं महत्त्व समजून घ्या आणि त्याचा आहारामध्ये युक्तिपूर्वक वापर करा. कारण आपल्याला माहिती आहे की एक वचन आहे की लेट द फूड बी युअर मेडिसिन. म्हणजे तुमचं अन्न हे जे आहे हेच औषधासारखं झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही औषधाची भविष्यामध्ये गरज लागणार नाही. हा एक दिलासा आपल्याला या निमित्ताने देतो. आणि अनेक ही जी डाएटशास्त्र जे आहे, आयुर्वेदशास्त्र आहे, हे सुद्धा आपल्याला आश्वासन हेच देत असतात. तर त्याच्यावरती विचार करा आणि उत्तम आरोग्य प्राप्त करा, हे सांगून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.